चला पोरो नमस्कार. लक्षात घ्या, अलीकडे टेलिग्राम चॅनल पाहिलं आणि त्या टेलिग्राम चॅनलमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दत्ताचा फोटो झळकला. रिझल्टही आला असता, सर्व काही झालं असतं, पण त्यानं त्याचं टेन्शन कोणाला सांगितलं नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम भावांना विनंती करतो, स्पर्धा परीक्षा याला स्वतःचं जीवन समजू नका. त्याच्या बाहेर भरपूर वाटा आहेत. केवळ कोणाचं मोटिवेशन ऐकणं आणि त्यानं याच्यात स्वतःला झोकून देणं, याच्यात कुठतरी आपली माती होईल हे पण लक्षात घ्या, है ना. नाही तर मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यानं काहीच होणार नाही. पहिल्यांदा स्वतःला ओळखा आणि त्या पहिले आवर्जून सांगेल की आपले मित्र वाढवा. आपल्यावर ताण तणाव टेन्शन असेल तर मित्रासोबत व्यक्त व्हा, मित्रासोबत बोला, आपल्या अडीअडचणी त्याला कळवा. म्हणजे स्पर्धा परीक्षेत मिळवलं यशच म्हणजे सर्वस्व नाही. चहा ऐकूनही जगातले लोक मोठे झालेले आहेत. एखाद्या कपड्याच्या दुकानावर काम करणारा पोरानंही कपड्याचं दुकान टाकून तो बेस्टपैकी एक व्यापारी झालेला आहे. म्हणून केवळ स्पर्धा परीक्षाच म्हणजे आपल्या जीवनाचं विश्व नाही. मित्र बनवा, त्याला बोला, आपल्या मनातलं जे काही दुःख आहे ते इतरांना कळू द्या. आता दत्ता 4-5 वर्षापासून तयारी करत होता. मोठा भाऊ UPSCची तयारी करत होता. आजार झाला, मोठ्या भावाचं निधन झालं. त्यानंतर सर्व दुःखात असताना 4 दिवसानं मेन्स परीक्षा दिली आणि 5 मार्कानं त्याचा रिझल्ट गेला. 4-5 वेळा PSI मेन्स दिली, कंबाईन दिली. त्यानंतर क्लर्कचा रिझल्ट येण्या मार्गावर होता आणि काल परवा अभ्यासिकेमध्ये बसला. अंगावर ताप होती, पण रिझल्ट काढायचा आहे. घरची परिस्थिती बदलायची आहे. मायबापाला दिलेला शब्द आहे तो पाळायचा आहे. आणि याच्यातच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो आपल्यातून निघून गेला. प्रथमतः त्यांच्या आत्म्यास चिरकाल शांती लाभो, त्यानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली. पण पोरांना एक कळकळीची विनंती आहे की हा सगळा त्रास त्यानं सहन केला. भावाचं दुःख होतं, घरच्या परिस्थितीचं दुःख होतं, अभ्यासातही अतिशय पद्धतीनं तो चाणाक्ष होता, हुशार होता, कोणाला बोलत नव्हता. पण त्यानं त्याचं दुःख कोणाला बोलून दाखवलं नाही आणि कदाचित या दुःखाचा त्रास त्याला जास्त झाला आणि त्यामुळं कदाचित त्याच्यावर ही वेळ आली असेल. तर मी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना आवर्जून सांगतो, तुम्ही मोटिवेशनल भाषण ऐका, पण स्वतःला ओळखायचं शिका. मित्र बनवा, व्यक्त व्हा आणि हप्त्यातून 1 दिवस असा ठेवा की त्या दिवशी तुम्ही अभ्यास नाही केला तरी चालते. जी तुम्हाला आवडते तो एन्जॉय करा. 2-4 मित्र घ्या, त्या मित्रासोबत बोला, गावाकडं जा, खेड्याकडं खिचडी भजेची का होईना पार्टी करा, पण कारण जीवन एकदा आहे पापोर. तुम्ही गेले ना, सर्व जीवन जगातले सर्व सुरळीत चालणारे, काहीही बंद पडणार नाही. या देशात अनेक महापुरुष महारथी होऊन गेल्या. ते गेल्याच्या नंतरही जगात काही लय मोठा बदल पडला का? जशाल तसे लोक जगायलेत. त्यानं सांगू गेले तरी काही लोकात सुधारणा झाली नाही. म्हणून विनंती आहे, व्यक्त व्हा, बोला, है ना, मित्र करा. कारण हे दुःख साधं नाही आहे. खूप वाईट वाटलं. म्हणजे त्या आईला काय वाटत असेल की ज्या आईचे 2 पोटचे गोळे गेलेत आणि 2ही लेकरं आपल्या घराचं चित्र बदलण्याच्या उद्देशानं घराच्या बाहेर पडली होती. प्रचंड अभ्यास केला आहे, प्रचंड गरिबी आहे ना. 2 टाईमच्या मेसचा पैसा नाही म्हणून 1 टाईमवर मेस लावून अभ्यास करणारे महाराष्ट्रात गोरगरिबांचे लेकर आहेत. पोलीस भरतीची तयारी करायची आहे, मात्र 300 रुपयाचा गोल्ड स्टारचा बूट भेटत नाही, तर अनवाणी पायानं पोलीस भरती देणारी महाराष्ट्रात लेकर आहेत. म्हणजे एकीकडं कोणाला प्रश्न आहे काय खावं, काहीला प्रश्न आहे काय खावं. काही जणं लक्षात घ्या, दिवसरात्र पळत आहेत आपलं पोट भरण्यासाठी आणि काही दिवसरात्र चलत आहेत आपलं वाढलेल्या पोटाचा घेर कमी करण्यासाठी. म्हणजे ही व्यवस्था बदलण्यासाठी कुठतरी वाटतंय बोलावं चालावं, पण होणार काय. म्हणून तुम्हाला एक विनंती आहे की बाबा, एक कळकळीची विनंती आहे की प्रत्येक गोष्टीला स्वतःचं विश्व मानू नका, मनमुराद जगा. कारण जान है तो जहाँ है. भाऊ, तुला रिझल्टही आला असता, पण तुला जो ताणतणाव होता तो इतरांना शेअर करणंही गरजेचं होतं. पण असो, तुझं जे स्वप्न होतं ते पूर्णही झालं होतं. कारण तुझ्या संघर्षापुढे तुझी क्लर्कची पोस्ट पण निघली होती, पण ती पाहायलाही तूर सध्या नाही आहे. स्पर्धा परीक्षेच्या लेकराकडून सर्वांकडून आमचा एक भाऊ म्हणून तुला हृदयाच्या तळापासून भावपूर्ण आदरांजली. यानंतर तरी महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पोरांना विनंती आहे, स्वतःला वेळ द्या, स्वतः जगा, मित्रात वेळ खर्च करा आणि हप्त्यातला 1 दिवस स्वतःसाठी वेळ घालवा. रेग्युलर अभ्यास करा. मायबापाचं स्वप्न आहे ते साकार करा, पण त्याचं अतिशय टेन्शन तुमच्या मनस्थितीवर येणार नाही याची काळजी घ्या. हे एक भाऊ म्हणून तुम्हाला विनंती करतो. बाकी जान है तो जहाँ है, आपण है तर जग है. आपण गेल्याच्यानंतर जगात लय मोठा बदल होणार नाही. म्हणून जीवन एकदाच आहे, ते मनमुराद जगता पण आलं पाहिजे, है ना. वीटभट्टीवर काम करणार एखादं पोरगं त्याच्या चेहऱ्यावर स्माईल असेल
तर मग त्यानं त्याच्या त्या संघर्षाला सलाम आहे की एवढं करूनही तो चेहऱ्यावर स्माईल ठेवतो. तर आपल्याला फक्त पुस्तक वाचायचे, ह्या वाचलेल्या पुस्तकातून आपलं चित्र बदलायचे. मग त्याला लयच असं अंगलट लावून घ्यायचं नाही किंवा कोणाचं मोटिवेशन भाषण ऐकून आपल्याला हे करायचंच पण त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होणार नाही, आपल्या आरोग्यावर होणार नाही, याची काळजी घेऊन अभ्यास करा. बाकी सर्व लेकरांना तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. स्वतःवर लक्ष द्या, स्वतःच्या शरीरावर लक्ष द्या, व्यायाम करा आणि शरीराची काळजी घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.